कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग। याजसाठी केला होता टाहास शेवटचा दिवस गोड भावा हरी। आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया। कवतूक वाटे झाली वेचाचे हरी कवतूक वाटे झाली वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे। आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया। तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी। आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया। श्री संताचिया माता चरणावरी श्री संताचिया माता चरणावरी। चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख। मस्तक माझा पायावरी वार करी संतांच्या। जे गावी केला वास त्याशी नसावे उदास विढलो। याजसाठी केला होता टाहास शेवटीचा दिवस गोड भावा। आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया। कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे। जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा उत्कृष्ट असा सरळपंथी जवळजवळ भजनी मंडळाच्या पाठांतरातला अद्वैत या प्रकरणातील असून तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून आम्ही आमच्या जीवनाचा शेवट कशा पद्धतीनं गोड केला याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या अशी मगात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोवराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरात व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज 20व्या शतकातील महान ऐश्वर्य संपन्न राष्ट्र संत सद्गुरु भगवान बाबा आदि करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये खुल्लोड नावाचं गाव आणि या खुल्लोड नावाच्या गावामध्ये आपल्या सर्वांची परिचित मूर्ती कैलासवासी काशीनाथजी रंभाजी घुगे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धनाम पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं त्यांची पत्नी गंगा भागीरथी पार्वतीबाई काशीनाथजी घुगे यांची आज्ञा शिरसावंदी मानून त्यांच्या तीनही चिरंजीवानी अर्थात संजयजी काशीनाथ घुगे कृष्णाजी काशीनाथ घुगे सचिनजी काशीनाथ घुगे त्यांची एक मुलगी वंदना अशोकजी कापडे त्यांचे दोनही बंधू अर्थात पांडुरंगजी रंभाजी घुगे आणि तुकारामजी रंभाजी घुगे आणि समस्त घुगे परिवाराच्या वतीनं आपल्या वडिलांप्रती असणारा आदरभाव अन्नदान्य अंदानाच्या रूपानं समर्पित करावा याच एका पवित्र उद्देशानं कृतज्ञतापूर्वक केलेलं आयोजन आहे विढा माझा योग चांगला की अशा तीनही चिरंजीव त्यांचा सर्व परिवार सुशिक्षित परिवार आहे सर्व्हिसदार आहेत नोकरदार सगळी ही तीनही चिरंजीव त्यांचे बंधू वगैरे म्हणजे पार दिल्लीपर्यंत माणसं आहेत ह्या घरातली कुठवर दिल्लीपर्यंत माणसं आहेत बरोबर पुण्यात माणसं आहेत संभाजीनगरला आहेत मुंबईला नाही दिल्लीला बी हां चला काय म्हणणं आहेत का नाही हां दिल्ली पसतो माणसं आहेत
अशा पवित्र कुटुंबात माझा सेवेचा योग आपल्या सर्वांचे प्रती संजयरावजी आमचे घोगे साहेब संभाजीनगरला अनेक महाराज लोकांच्या संपर्कात सानिध्यात त्यांचा परमार्थ आणि आपली जबाबदारी पार पाडण्याचं काम संजूभाऊ करतायत. माझा योग चांगला की आज माझा सेवेचा योग आहे. आपण सगळेजण उपस्थित आहात. खरं म्हणजे ही बरं दिसत नाही की वारीचा कालावधी चालू असताना इकडे बोंबलत फिरणं ही काही चांगली गोष्ट नाहीच म्हणा. तशी 10-5 रुपयासाठी फिरणं ही गोष्ट बरी दिसतच नाही. पण आज सेवा या भावनेनं आमच्या संजय भाऊचं म्हणजे महाराज लोकाले अण्णा कोणत्या बी आणि ती क्राईममध्ये असल्यामुळं काही बी अडचणी आल्या तरी बी ती दुरुस्तीचं काम सगळ्या करण्याचं काम आमचे घोगे साहेब आवर्जून सहकार्य करत असतात. खोट्याचं खरं खऱ्याचं खोटं वार करण्यासाठी पण वजनदार आहेत आणि त्यांच्या संप्रदायात त्यांचा बोलबालाट आहे सगळीकडं. गायकही तसेच आहेत आमचे संजय महाराज हजारे आणि अभिमान महाराज ढाकणे म्हणजे महाराष्ट्रातली प्रसिद्ध गायक मंडळी लक्षात ठेवा. आणि वाजवायला तर काय आता उगाच शब्दात वर्णन करणं म्हणजे पावसाळ्यात मोठ आणल्यासारखं होतंय. बरोबर आहे की नाही. भरत अण्णा पठाडे महाराष्ट्रात गाजलेली मूर्ती आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. शूटिंगचं बी चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे. बरोबर आहे का नाही. बारीक सारीक कॅमेरे लावून जिकडं तिकडं वातावरण टाईट करून टाकलंय सगळं. तुम्हालाही मनापासून धन्यवाद. माईक सिस्टीम आपल्या सगळ्याला विनम्र भावाने अभिवादन करतो. लक्ष्मी देवीच्या मंदिरामध्ये सप्ताह असल्याने वाटायला लागले का नाही वाटायला लागलं सांगा. कसं वाटायला लागले. हां छोटे खाणी पण सप्ताह असल्यासारखं वातावरण आहे. चिंतनातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेवट. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेवट. कसं आहे कीर्तनात जोहर करणं होईन तोहर करायचं काही अडचण नाही. पण वरी बघून खाली बघावं लागायला लागले. लक्षात आलं का नाही. वातावरणाचा अंदाज घेऊन शेवट ही अति महत्त्वाची गोष्ट. कसं आहे जीवनात तुम्ही कोणत्या जातीत जन्माला आलात याला किंमत नाही. तुमचं कुळ कोणतं आहे याला किंमत नाही. ज्ञानोबराय म्हणतात भलतिया जाती जन्मावे भजी जे का विरोधावे परिभक्त का वैरिया व्हावे माझीची. भलत्या जाती जन्माला या अडचण नाही. किंवा ज्ञानोबरायचे शब्द वरी देहाचे निनावे पशुची लाभू. एखाद्या वेळेला पशुवाधिक येवणी प्राप्त झाली तरी हरकत नाही. पण जीवनात महत्त्वाचं काय नामदेवराव महत्त्वाचं काय. सुरुवात महत्त्वाची काय शेवट महत्त्वाचा आहे. कसं वाटायला लागलं काय महत्त्वाचं आहे. आवश्यक तो शेवट आवश्यक तो शेवट एरवावोगे खटपट एरवावोगे खटपट चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. मोह बी थोडं वजन पडू दे थोडं दमाने वाजव. आवश्यक तो शेवट चाली ठीक आहे. पण ह्याच्यात बी तसं दुसऱ्याच्या रानात आऊट घालायचं नाही. लक्ष द्यायला लागले का नाही. येर अवघी खटपट माणसं तिकडं बघायलेत माया कोणी बघाना नाही काय. चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. चाली प्रत्येकाच्या भिन्न भिन्न. कुणाची कसली चाल आहे कुणाची कसली चाल आहे. माणसं म्हणतात ना ह्याची चाल वेगळीच आहे म्हणतात का नाही. चाल प्रत्येकाची वेगळी जरी असली तरी ओरिजिनल रस्त्यानं जाणारा एखादाच असतो. तुकोबाराय म्हणतात चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. विरळा पावे विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे अवघड गोवे शेवटीचे अवघड गोवे शेवटीचे विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे. बोला सजीवा विरळा पावे विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे अवघड गोवे शेवटीचे अवघड गोवे शेवटीचे. विरळा पावे विरळा
लगेच विको कमी करायचा. अवघड गोवे शेवटीचे, गोवे नाम संकट, गोवे म्हणजे काय संकट, शेवटचं संकट अवघड. शेवटापर्यंत सगळीच माणसाची चाल जाईल असं सांगता येत नाही. दृष्टांत दिला ज्ञानोबाने. अस्तेच्या महापुरी रिघताती कोटीवरी, परी प्राप्तीची पैलतिरी विपाऊला निघे. किंवा तुकोबराया म्हणतात विरळा पावे आणि विरळा पावे एखादा. एखादाच असतो की त्याचा शेवट चांगला होतो, नाही तर सगळ्याचा शेवट चांगला होईल असं सांगता येत नाही. कुणाचा कसा होईल, कुणाचा कसा होईल. आणि काशीनाथरावजीचा देह वारी चालू आहे आणि वारी चालू असताना इकडं देह ठेवलाय, म्हणजे माऊलीच्या सोहळ्यामध्ये विलीन झाले असं म्हणायला काय हरकत आहे का सांगा. हा असली विभूती आहे. आणि म्हणून एवढी लेकरं मोठे साहेब आहेत, पण कधी घमेंड नाही, कधी मोठाडपणा नाही, गाव कधी सोडलं नाही, तर शेती करून आपलं आयुष्य घालवलं. विरळा पावे एखादा. एखादाच व्यक्ती असतो की त्याचा शेवट चांगला होतो. सगळ्याचा शेवट अण्णा चांगला होतोय का नाही होत. तुकोबरायाने दृष्टांत दिला. तुकोबराया म्हणतात की मोहरा ही फळे नाही, आली काही गळती, पक्वदशे येती थोडी, नाश आडी वेचे तू. आंब्याला मोहर लागतो काय म्हणते तिकडं, बाग बार म्हणा, आमच्याकडं तौर म्हणते त्याला, बरोबर आहे का नाही. आणि काही भागात त्याला मोहर म्हणते. आंब्याला बार लागतो, मोहर लागतो, तौर लागतो. जेवढा बार लागला तेवढे आंबे येतात का, बोला तुम्ही जुनी माणसं येतात. हा मोहराईशी फळे नाही साहेब. जर आलेच तर आली काही गळती, निमे गळून जाते, निमे शेजारीच हाणते. अवकाळी पावसाचा झपका झाला की गळून जातात की, आणि निमे शेजारी नेतात. त्यातली त्यात आबा कलमीवाल्याची तर वाटच लागली. कुणाची संजू, कलमी माणसं कच्चे खातात, कच्चे. कुणाला अगोलेकर, कुणाला कच्च खातात, कांब्याला नाही कलमीला. हा त्याच्यामुळे ध्यानात ठेवायचं, कलमी राहायचं नाही, आंबट राहायचं. लक्ष द्यायला पाहुणे रावळे त्रास देत नाहीत. विठ्ठल कलमी राहिले की मीठ टाकून हाणतात माणसं. लक्षात यायला लागले. हा मीठ टाकून हाणतात, काय नाही. तोडायला बी सोपं असतंय किती, कोण कलमी तोडायला बी सोपं, पण खायला गोड. म्हणजे आंबट राहायचं अधून मधून, नाही तर मग पाहुणे बेजार करणार. 1000 दिवस उद्या देतो, 2 वर्ष देतच नाहीत. काय त्याचं काय, 5 मिनिटात गाडी दिवस शिल्लोडून आलो, दिवसभर येतच नाही. हे कलमी राहिले. आंबट राहिले की व्यवहार क्लिअर होतोय. मग नात्यात तरी आंबटपणा असला पाहिजे, थोडा लय नाही. लक्षात यायला लागलंय का नाही. हा ध्यानात ठेवा. मुद्दा एवढाच आहे. जेवढे आंबे लागलेत तेवढेच पहाड लागतो का सगळ्या आंब्याला नाही. पक्वदशे येती थोडी, एखाद्याच आंब्याला पहाड लागतो. बाकीचे आंबे पिकू हाला इकडे कुठं ठेवण्याची पद्धत आहे, गोठ्यात, आडीत, घासात काही पद्धत असेल ना. बरं आडीमध्ये म्हणतात का तुकोबराय, आडीला सगळे पिकत आहेत का, बोला की. आडीत बी काही नाशते. हा बोला चला. हा आडीत बी काही साहेब बोला की, काय नाशते आडीत बी काही हा तीच म्हणालो. आडीत बी काही नाशते. ध्यानात बसलंच नाही वाटतं कोणाच्या अजून. लक्ष द्यायला लागले का नाही. आडीत बी काही नाशते. अहो काय पिकायच्या टायमाला नाशते. अहो काय तर महाराज पिकलंय अण्णा म्हणायच्या टायमाला भासकुनी बोट जातो. माणसं म्हणजे नाचलेलं बाजूला कार चांगल्याला नाशवीन. म्हणजे जेवढे नाचलेले तेवढे जेल, आपलं उकांड्यावर लक्ष द्यायला लागलंय. त्याच्यामुळे ध्यानात ठेवायचं. एक ध्यानात ठेवायचं काय, मी असेल, भरत महाराज असतील, आता आमचे महाराज आहेत, हे 2 जण आहेत. आमचं काही बी कमी जास्त झालं तरी आमच्या बीड जिल्ह्यातल्या भाषेत सांगायला आम्ही 50च्या आतली माणसं आहेत सगळे. आम्ही दोघं तर 30-31चे आहेत. तुम्ही 35-33, म्हणजे आम्ही एका रेंजमधली सगळी. आमचं कमी जास्त बी झालं तरी त्याला नासलं म्हणायचं नाही, त्याला उन्हाचा झपका लागून इजळलं म्हणायचं. वातावरणाचा झपका लागला, कारण झळाया जास्त येत ह्या सध्या. लक्ष द्यायला लागलं का नाही. पण 50च्या पुढे गेल्यावर जर झपका बसला मग नासलं म्हणायचं.
कमी जास्त झपका वातावरणाचा इजळते की माणूस होय बरोबर का नाही हा पण फवारणी करून व्यवस्थित करता येते कळायला लागले का नाही नासल्यावर पर्याय नाही म्हणून ध्यानात ठेवायचं काय नासू द्यायचं नाही त्यातली त्यात पिकायच्या टायमाला तरी नासू द्यायचं नाही माणसं म्हणतात ना काय अरे येड्यानं थोड्यासाठी घाण केली आता काय राहिलं होतं ह्याचं म्हणतात का नाही माणसं हा ध्यानात ठेवा सगळ्यांनी काय मोह जेवढे आंबे लागते तेवढं पहाड लाग एखाद्याच आंब्याला पहाड लागतो तसा एखादाच व्यक्ती असा असतो की त्याचा शेवट अशा पद्धतीने गोड होतो लक्षात आलं बोलून हा शेवट गोड होणं ही गोष्ट अतिमोलाची त्याच्यासारखी महत्वाची गोष्ट जगात दुसरी कोणती नाही आवश्यक तो शेवटच महत्वाचा आहे तुकोबऱ्या म्हणतात आम्हाला अगोदरच माहिती काय शेवट तो होतो तुझी आणि गोड म्हणवणी चाड धरीत असो आम्हाला माहिती शेवट गोड तुझ्याशिवाय कुणाचा होणार नाही तुकोबऱ्या म्हणतात मला अगोदरच माहित होतं की देवा तुझ्याशिवाय कुणाचं गोड होणार नाही म्हणून मी सुरुवातीपासूनच तास धरलं कशासाठी याच्यासाठी केला साठी केला होता अट्टहास काचा दिस मोडवा गोडवा वा 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 क्या बात है आम्हाला आधीच माहित होतं काय देवा तुझ्याशिवाय या जगात कुणाचं काही गोड होत नाही त्याच्यामुळे आम्ही काय केलं याजसाठी केला होता अट्टाहास आम्ही सुरुवातीपासून जे अट्टाहास केला ती याच्यासाठी केला कशासाठी शेवटीचा दिवस गोड व्हावा आमचा शेवट गोड व्हावा याच्यासाठी आम्ही अट्टाहास केला आता मुळात याजसाठी जो शब्द आहे तर मुळात याजसाठी नाही याचसाठी शब्द आहे काय शब्द आहे याचसाठी मग याचसाठी सांतिक प्रयोगाद्वारे केला गेलेला अर्थ याचसाठी सांतिक प्रयोग म्हणजे प्रयोग होत नाही पण संतांनी केलेला प्रयोग आहे त्याला
खऱ्या अर्थानं सांतिक प्रयोग म्हणतात. कोणता प्रयोग? सांतिक. का? संतांनी केलेला प्रयोग आहे ना, तो शब्द प्रयोग आहे ना. म्हणून मूळ याच च ज नाही, चकारात्मक च. ज कसं आहे? व्याकरण परिभाषेमध्ये नेहमी चकाराच्या जागी जकार आदेश करण्याची पद्धत आहे. व्याकरणाची पद्धतच आहे. काय? जिथं जिथं चकार आला तिथं तिथं ज आदेश होणार. उच्चारासाठी ज आणि अर्थासाठी च. लक्ष द्यायला लागले. महर्षी पाणिनीचं सूत्रच आहे. उच्चारासाठी ज आणि अर्थासाठी च. मग व्यवहारात बी महाराज कसं आहे? याच्यासाठी का याच्यासाठी? याच्यासाठी. बरोबर आहे. याच्यासाठी नाही. पण जकारानं एक मत, चकारानं एक मत मांडले. काय? व्याकरणामध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. चकारानं एक मत मांडलं की चकारानं सांगितलं माझ्या जागेवर तुम्ही जकार आदेश करा, अडचण नाही, नाही तर गकार आदेश करा, मला काही गरज नाही, फक्त मी माझ्या अर्थात बदल होऊ देणार नाही. त्याची व्याख्याच आहे. अर्थात बदल होऊ देणार नाही. च्या जागी तुम्ही ज म्हणा, या ज म्हणा, या ग म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण अर्थात बदल होणार नाही. कळायला लागले का नाही? कळायला लागलं. थोडंफार लक्षात यायला लागलं. समजा आमच्या संजय भाऊने घेतली साठे महाराजाची तारीख, कृष्णाभाई आनंद सचिन भाऊनं घेतली ढोक महाराजाची तारीख. बरोबर आहे का नाही? दोघांनी 2 तारखा घेतल्या. आणि मग आता ढोक महाराज म्हणजे संप्रदायातला मोठे व्यक्तिमत्व की भीष्माचार्य माणूस ढोक महाराज. ढोक महाराजाचं टायमिंगच्या बाबतीत आपल्याला सगळ्याला माहिती. 10चा टायमिंग आहे ना, ती 10च्या आधी 10 मिनिटं इथं हजर असणार. आणि जेव्हा 12 वाजलेले असते तेव्हा कीर्तन संपलेलं असते. असं नाही, जेव्हा कीर्तन संपलेलं असते तेव्हा 12 वाजलेले असते. लक्षात यायला लागले का नाही? ती ढोक महाराज आहेत ना. वेळेच्या बाबतीत ढोक महाराजाला आजपर्यंत आता 65 ओलांडली पण अजून तक्रार नाही. ढोक महाराजच आहे ना. वेळच आहे. आणि मग ती बरोबर इथं 10ला आले की माझा म्हणजे मोकळा मंगळवार. त्याला काय हातभर इकडे काय हातभर तिकडे, हो 10-5 मिनिटं इकडे तिकडे. मी 10:15 इथं पोचलो तर ढोक महाराज आले, माणसं बी हजार, मी बी पाया पडलो. मला म्हणले तू कसं काय आला? मी उगा आलो आपलं सहज, काय सांगावं आता. भरत बी आला, हो भरत बी आला, उगा आलोच म्हणलं, इथं जवळ होतो तुमचं ऐकाय, बोलाव काय आता. हा मग हे संजू भाऊला म्हणलं ही कसं ते ह्यांची भांडणं 3 जणांची. तुला कोणी सांगितलं होतं ढोक महाराजांनी? महाराज म्यासाठी महाराज तारीख घेतली होती. भरत अण्णा म्हणजे वयानं लहान पण मुरल्याला माणूस, भांडणं मिटवायचा नाद, माणसं जोडायचा नाद. बरोबर आहे का नाही? काही होऊ द्यायचं नाही असला नाद कुणाला? भरत अण्णाला असला नाद आहे ना. माणसं तुटून आहेत बाबा, मेळ लावायचा सगळ्याचा. तेच मला सांगितलं महाराज आपण काळजी करायला नाही, उगं भांडण करू नका, काय नका. काय करायचं? मी म्हणलं हे बघा कीर्तन आता ढोक महाराजच करणार. कारण एवढा मोठा माणूस आलाय म्हणजे ढोक महाराजच कीर्तन करणार. संजय भाऊ तुम्ही असं काही म्हणायचं नाही, आमच्या बाप माणूस आहे ढोक महाराज म्हणजे कीर्तन. मी टाळ घेऊन उभा राहतो, मला अडचण नाही. घरचा पाहुण्याचा कार्यक्रम आहे नाही, घरातली पाहुणी माणसं ती सगळे, अडचण कुठलीच नाही. म्हणलं काही अडचण नाही. मग ठीक आहे. पण मी संजय भाऊला एकच सांगितलं, भाऊ कीर्तन ढोक महाराजाचंच होईल पण मी माझ्या पाकिटात बदल होऊ देणार नाही. दृष्टांत माझा संपला. कीर्तन आपल्या लक्षात आलं असेल. लक्षात आलं का नाही आलं? कळलं का नाही आलं? तसं चकारानं सांगितलं आदेश काही होऊ द्या, अर्थात बदल नाही. विढवलं साठी जरी या ज असलं सांतिक प्रयोगाद्वारा तरी उच्चारासाठी पण अर्थासाठी याच साठी केला होता अट्टाहास. याच्यासाठी अट्टाहास केला. आता अट्टाहास शब्द आलाय. कोणता शब्द आलाय? अट्टाहास. अट्टाहास शब्द 2 धातूपासून, आता माझ्या विषयाचे कोणी नसतील इथं समजा, पण 2 धातूपासून तयार झालेला शब्द आहे अट्टाहास. महाराज कसं आता महाराज मंडळी आहेत. अट्टाहास शब्द तयार होत असताना मूळ धातू अडगतव नावाचा. गतव नाम जाणे, जाणे अर्थाचं द्योतन करणारा अट नावाचा धातू. आणि हास्य हसती म्हणजे हसण्या अर्थाचं द्योतन करणारा हस नावाचा धातू. व्याकरण परिभाषेमध्ये प्रयोग वेगळा आहे. आठच्या जागेवर हस येणार आणि हसच्या जागेवर आठ जाणार. माग पुढं करण्याची पद्धत आहे व्याकरणात संस्कृतमध्ये. लक्ष द्यायला लागले. मग आता इथं अट्टाहास नाही, हस अट म्हणजे हास्य हसते अट गतव नाम जाणे म्हणजे हसू पळून जाण्यापर्यंत केलेल्या प्रयत्नाला अट्टाहास म्हणतात. एवढे प्रयत्न केले की आमचं हसूच आटून गेलं. आम्ही हमेशा दृष्टांत सांगतो. रात्री 12ला
एखाद्याला डोंगरातून यायचं असावं, धो धो मुसळधार पाऊस पडायला लागलेला आहे आणि त्याच्याजवळ हे सरपणाचा हे दिलेले काय मोळी दिली, सरपणाचा बहारा आहे समजा आमच्या भाषेत, बहारा दिलेला आहे. बरं एवढं वज आहे की खाली त्या कावात पुन्हा उचलून द्या कुणी नाही, एकट्याला उचलत नाही. आणि अंधार पडल्याला रात्री 12 वाजलेले आणि कुणीतरी सांगितलं की हे जंगलात भूत आहेत म्हणून. असल्या टायमिंगला त्याला कसल्या बी गुदगुल्या केल्या तरी हसू येईल का? बोला चला, त्याचं हसूच पळून गेले. म्हणजे हसू पळून जाण्यापर्यंत केलेल्या प्रयत्नाला अट्टहास म्हणतात. महाराज म्हणतात आम्ही याजसाठी केला होता अट्टहास. कशासाठी हो? शेवटीचा दिवस गोड व्हावा, आमचा शेवट गोड व्हावा एवढीच इच्छा आहे, बाकी काही इच्छा नाही. आणि आम्हाला माहिती तुझ्याशिवाय कुणाचा शेवट गोड होऊ शकत नाही. आणि जर प्रयत्न बी केला करशी देवा विन आस, अवघी होईल निराश. तृष्णा वाढविशी बहुवस, कधी सुखास न पवशी. न करी दंभाचा सायास, न करी दंभाचा सायास, न करी दंभाचा सायास. नटे भव नाटा, हा म्हणजे नाटाच्या अभंगात तुकोबारायांनी स्पष्ट केले काय? करशी देवाविन आस, आवगी होईल निराश, निराशा पदरात पडेल. कशा पद्धतीनं? तृष्णा वाढविशी बहुवसन, कधी सुखास न पवशिगा. न करी दंभाचा सायास. कधी इकडे बघा, तुका म्हणे देवाविन आणि केला शिन तो मिथ्या. देवाविन जेवढं केलंय तेवढं मिथ्या होणार आणि देवाला धरून केलं की चांगलं होणार. म्हणून ध्यानात ठेवा, काम कुठले बी करायचे पण देवाला धरून करायचे. कुणाला धरून करायचे? हो, कुणाला धरून? देवाला. कमी जास्त काही कव्हाय ना, तिकडे दिल्लीला का असाना पण देवाला धरून काम करायचे. कुणाला धरून करायचे? देवाला धरून करायचे. कोणती बी नोकरी काय देवाला धरून काम केले 100% गोड होणार. तू बरं म्हणतात आम्हाला माहिती ना, तुझ्याशिवाय कुणाचं गोड होऊ शकत नाही. आणि मग देवाला धरून जर केलं तर मग वाईट बी गोड होऊन जाते. शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या नावे, शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या नावे. थोरा काय गा विठोबा तुझा आता म्हणावे. शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या नावे, शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या नावे. काय गा विठोबा तुझा आता म्हणावे. काय म्हणावं तुला आता? शुभाशु नाही तर अशुभाशु. शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या नावे. अशुभतया पुढे शुभ होवो निठाके, अशुभतया पुढे शुभ होवो निठाके. कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे. शुभतया पुढे शुभ होवो निठाके, शुभतया पुढे शुभ होवो निठा. शाबास, वारी असली वाटायला लागले का नाही सांगा बरं. हा, कोण पाहे तयाकडे. काय हिंमत आहे त्याची कुणाकडे बघायची? काळाची हिंमत नाही त्याच्याकडे बघायची का? वीर विठ्ठलाचे गाढे. आणि मग वीर विठ्ठलाचे गाढे जर असेल तर अशुभतया पुढे शुभ होवो निठाके. देवा
तुला धरून करावं लागतंय. त्याला धरून केल्यावर काही बी गोड होतंय. मग त्याला मांस चर्म हाड देवा अवघेची गोड जे जे हरी रंगी रंगले हो काही नवचे वाया गेले. टाइम टाइम बघावं लागल ना काही सिंगल टाइम. मांस चर्म हाड देवा अवघीच गोड. चोखोबराच्या समाधी सोहळ्यातलं प्रमाण आहे. मांस सुद्धा गोड झालं. मांस सुद्धा झालं का नाही झालं. मांस गोड झाला. आटम बरा वाटायला मांस. आज दशमी ना. आज दशमीच्या दिवशी उच्चार कराय बरा वाटायला लागलाय. नाही पण तसलं बी दुकान होतं एका वारकऱ्याचं. कोणाचं मटणाचं दुकान होतं वारकऱ्याचं एका. कुणाचं माहिती तुम्हाला. त्यांना माहिती तुम्हाला माहिती का सांगा. कॉपी करून कोह्याना पास होण्याला महत्व आहे बाकी काय. सजन कसायाचं मांसाचं दुकान होतं. सकाळी उठणं काकडा करणं टपूगन गळ्यात माळा 3 राय चंद्रभागेचं स्नान काकडा आणि तीच हातात सुरी घेणं जाणं आणि रामकृष्ण हरी सुरू करणं. काय आता बाप दादापासून धंदा आल्याला काय करता येते त्याला. माझ्याकडे लक्ष द्या. इकडे तिकडे बघू नका. आणि मग धंदा आल्याला काय महाराज. मग दुपारच्या टायमाला गर्दी मारण्याची व्हायची. असल्या गर्दीमध्ये ते एकट्याला गिराईक झेपत नसन. जगाच्या मालकानं उडी मारायची विटेवरून आणि त्याच्यासोबत मांस शिकू लागायचं. गोष्ट खरी का खोटी महाराज तुम्ही सांगा. गोष्ट खरी का खोटी. अव सज्जन कसाया विकू लागी मांस माळ्या सावत्यास खुरपू लागी. चला मांस गोड झालं का नाही झालं बोला. चला झालं का नाही झालं. मांस गोड. तुम्ही नुसतं गोड म्हणजे मांस कसं झालं गोड. कातडी गोड होतील का नाही. त्याच चंबाराच्या जातीमध्ये रोहिदास नावाचे साधू जन्माला आले. जातच धन्य करून टाकली महाराज. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे. झालं गोड झालं का आंबट झालं. बोला की कसलं झालं. बोला उशिरा आल्याबद्दल एवढं तरी बोला. चला कसलं झालं गोड झालं. नुसतं गोड म्हणायचं बाकी काय का. मागचं काय का असाना गोड हो म्हणायचं बाकी काय नाही. गोड झालं. मांस कसं झालं गोड. चमडं कसं झालं गोड. हाड गोड होते का. हाड गोड होते का. चोकोबाराचे हाड गोड झाले. हाड विठ्ठल म्हणायचे. आपले थोबाडा तरी म्हणतात का. इंगळे महाराज म्हणायचे. लक्ष द्यायला लागले बोल. हाड गोड झाले का नाही झाले. चला मांस गोड हाड गोड काय काताडे गोड. मला सांगा चोऱ्या गोड होत्याल का बोला. चोऱ्या बऱ्या आहेत का गोड होत्याल का. चोऱ्या बोला ओ. चोऱ्या गोड होत्याल का नाही. गोपाळाने काय केलं. चोऱ्या गोड झाल्या. केवढा बी सप्ता करा. ह्या खुल लोडला नाही तर शिल लोडला नाही तर नील लोडला कुठं बी करा. आणि केवढा बी महाराज आणा काल्याला आणि किती बी पाकिट द्या. चोऱ्या सांगितल्याशिवाय त्याचं कीर्तनच संपत नाही. कसं वाटायला लागलंय आता. वाटायला कसं वाटायला गोड वाटायलंय म्हणायचं काय आता. बरोबर आहे का नाही. असे अहो एवढ्या चोऱ्या केल्या पण शिरसा वंदे झाल्या का. वंदे केली तेही त्याने वंदे केली निंदे. अंगीकार जाता केला नारायण.
धन्यवाद संजू. क्या बात आहे. काय अंगीकार ज्यांचा केला नारायणे, एकदा देवानं मनावर घेतलं की निंदे तेही त्याने वंदे केली. आणि तीच सांगायला लागलोय मी सगळं. ही निंदे वस्तू. मांस कसं झालं बोला, कसं झालं गोड. चमडं कसं झालं गोड. हाड कसे झाले गोड. चोऱ्या कशा झाल्या गोड. हा मारा माऱ्या गोड होतील का? मारा माऱ्या बोला ओ. काय नाही नाही काय हा म्हणजे ऍक्शन सहित कळत आहे माणसाली, बाकी काय. मारा माऱ्या गोड होत्याल का? नाही. बरं चोऱ्या चांगल्या का मारा माऱ्या चांगल्या? हा हो, चोऱ्या चांगल्या का मारा माऱ्या चांगल्या? हा दोन्ही चांगलं नाही मला माहिती हो, पण ह्याच्यात बरं कोणतं वाटायला लागलं? कसं व्हायला लागले नामदेवराव? कसं व्हायला? हे आमचं जुनं सोयीरपण आहे म्हणून बोलायला लागलो, बाकी काय नाही. तिकडून आमचं जुळल्यालंय जरा. काय कोणतं बरं वाटायला लागले? दोन्ही बेकारच आहे, पण त्यातली त्यात चोऱ्या जरा बऱ्या आहेत. माणसं म्हणते एखाद्या चोर घरात आले, काय न्यायचं न्यायचं, पण हानू काही नको. लक्षात यायला लागले का नाही? चोऱ्यापेक्षा मारामाऱ्या वाईट आहेत. मग असल्या मारामाऱ्या गोड होत्याल का? बोला चला. माझं ही खुल्लोडला पहिला टाईम आहे. हा माझं येणंच नाही, पहिल्यांदाच योग आला. ही होत्याल का गोड सांगा? नाहीत होणार. बोला चला. पांडवांनी काय केलं? कसं वाटायले? पांडवांनी मारामाऱ्याच केल्या हो, पण पांडवांनी मारामाऱ्या देवाला धरून केल्या. त्याच्यामुळे त्यांच्या मारामारीचा ग्रंथ तयार झालाय, पांडव प्रताप महाभारत. आणि तुम्हाला मला त्याच्यावर फुलं ठेवून पाया पडावं लागतंय. मारामाऱ्या बाहुकीतले भांडणं म्हणजे महाभारत. घरातले घरात कुचाकुची त्याच्यात. चला काय म्हणणं? काहीच नाही दुसरं. हा पांडवाच्या बाबतीत झालं का नाही झालं सांगा मला, सांगा. अहो एखाद्या माणसाला 5 बायका असं जुनं ऐकण्यात असेल. जुनं कवा 5 बायका फलाण्या पाटलाला होत्या असं ऐकण्यात आहे, पण एका बाईला 5 नवरे असं कुठं ह्या संभाजीनगर जिल्ह्यात ऐकण्यात? बोला की नाही. ह्या बाईला पांडवाच्या कुळात एका बाईला 5 नवरे होते का नाही? बोला होते का नाही? हा काय होते का नाही? बरं 5 जणात एक बायको होती का नव्हती? होती का नव्हती? बोला. म्हणजे असलं वाईट वागून बी द्वारकेचा राणा. चला टाईट बसा, ढिल्या अंगान कळत नाही. जरा नीट बसा. आता घाम निघतोय तुमचा, नीट बसा. बघा आता लक्ष द्या माझ्याकडं. हिंदू धर्मात लग्नाच्या आधी लेकरं का लग्न झाले लेकरं? बोला. ह्याच पांडवाच्या कुळात लग्नाच्या आधी लेकरं भरताना झाले का नाही झाले? हा कुंती सांगती देवाला, कर्ण पांडव रे पहिला. बरोबर आहे. कुंतीला कर्ण कधी झाला? पहिला पांडव आहे. तळ हत्ती जन्मला बाळ, सोडून दिला गंगा जळ. नाही पदराने झाकीला, कर्ण पांडव रे पहिला. कुंती सांगती देवाला, कर्ण पांडव रे पहिला. हा पहिला झाला का नाही झाला? तरी बी देव त्यांच्याच इथं. कस काय असंच आहे. पहिल्यापासून खऱ्याची माय मेलेली महाराज. पहिल्यापासून काय सांगायचं तुम्हाला? हा कुठं राहिलंय काय? असलं वागून बी देव त्यांच्याच इथं. हा होता का नाही होता? बोला चला. हा ओ पुरीचं लग्न पोरा संघ करावं लागतंय. कुणा संघ? गाढवा संघ असते. असते का गाढवा संघ पुरीचं लग्न? ह्या पांडवाच्या कुळात एक पोरगी गाढवाला दिलेली. माहिती का तुम्हाला? माहिती का? अरे गांधारीचं लग्न गाढवा बरोबर झालेलं आहे. गांधार देशाचा राजा आणि त्याची मुलगी गांधारी. आणि ही धृतराष्ट्र. कसला राष्ट्र? धृतराष्ट्र. बरोबर आहे का नाही? ह्याला मिळत नव्हती आणि तिला कुणी मिळत नव्हता, कारण तिच्या शांतीत लिहिलेलं होतं लग्न झालं की माळ गळ्यात पडली की नवरदेव मारणार. मुळावं लग्न होतं.
हे संगच गाडव घेऊन गेलो होतो. हे चॅप्टर असते तर कळलं का नाही कळायला लागलं. हा असली चॅप्टर असते तर कसले कळाला असेल कसले ती बरोबर आहे का नाही. चॅप्टर असते तर मग आम्हाला विधी करायचा आहे म्हणला ब्राह्मण सोबत आहे. गाडव विधी नाव दिलं त्याचं. कोणता विधी? गाडव विधी करायचा आहे म्हणले. मधी नेलं गाडवा संग लग्न लावलं गांधारीचं. गाडव मेलं मागच्या दारातून काढून दिलं. विधी संपला आता मरत नाही म्हणला. लग्न केलं आणि गांधारी घेऊन आला. पण एकच ऐका हो ताईट बसा. ताईट बसाने एक वाक्य ऐका. पुन्हा आता ही ऐकलं तुम्ही मला पुन्हा आयुष्यात खुल्लोडला बोलणार नाहीत पण बोलणार आहे मी. जी होईन ती होईन बरोबर आहे का नाही. पण मी बोलणार. नीट ऐका. इकडे बघा. गांधारीनं आणि धृतराष्ट्रानं स्वतःच्या क्षणिक सुखासाठी मी क्षणिक सुख म्हणेल क्षणिक सुखासाठी निष्पाप गाढवाचा बळी घेतला तर ह्यांच्या पोटी जन्माला आलेल्या 100 अवलादी गाढवासारख्या नालायक जन्माला आलत्या. मग भजन्यानी याजानं पैसे दिले हाणायचे नाहीत पोरं नाही तर काय करते ह्याचा अंदाज घ्या आता. चला हा कसं व्हायला लागलंय आता कळायला लागलंय का नाही. हा हे ठीक आहे बाबा लईत नालायकाला दिले. पोरीच्या लग्नाला माणसानं 1,00,000-2 लाख तसे देवात महिन्याला आणून दे बाबा. सख्या बहिणी कुणी याच घेतलं महाराजानं या ह्याच्या जवळचा महाराज कळायला लागलंय का नाही. सख्या बहिणी कुण आमच्या शेजारी त्याची बहीण दिलेली घेतलं का नाही घेतलं. त्या बाका तोंडाव विचाराला बड कशाला काय करायचं सांगा. माणसं म्हणते जाऊ दे माळ करी लई चाली चैत्र विठ्ठल 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 विठ्ठल. बघा लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या. काय आता थोडं 10-5 मिनिटं इकडे तिकडे काय विधी झालाय का पूजा वगैरे झाली फक्त जेवण बाकी. हा जीव निवान जीव काय एवढं गडबड काय आहे. मला दिंडीत जायचं एवढी काही गडबड नाही काय नाही. आता चला इकडे लक्ष. काय आपल्याला सकाळी दिवे घाटात गेलं तरी बी जमतंय होय का. आता काय चालायचं थोडंच आहे आता. बघा आता इकडे लक्ष द्या. कुठवर आलत काय म्हणा आम्ही उगा पाहुणे म्हणून आले तर मला याच्यातलं काय कळत नाही. लक्षात आलं. 100 लेकरं नालायक जन्माला आले. म्हणून नीट ऐका. कर्म करत असताना लोकांचं काही घेणं देणं नाही. आपल्याला वाईट वाटून एवढं चांगलं कर्म करायचं. ऐकायला लागलात का. मग एवढं वाईट वागून बी द्वारकीचा राणा त्यांच्याची तो होता का नव्हता. बोला की होता. शेवट बोलतो जास्त अन्न आता ह्यांना कोड्यात टाकीत नाही काय नाही. शेवट बोलतो. मित्र म्हणायचं काळजातला मित्र म्हणायचं गोड बोलायचं त्याच्याच घरी राहायचं घुलून त्याचीच बहीण पळवून न्यायची. कुठल्या ग्रंथात बसायला लागलं ही पद्धत आहे का वागण्याची. आहे का तुमच्यात एक खात्यामध्ये असलं काही नाही. मग ह्या असलं केलं का नाही केलं ह्या पांडवांनी कुणी अर्जुनानं. त्वा संन्यासी होवो निझनी नानोवर आहे. चोरोनी नेली माझी भगिनी. संन्यासी झालास अर्जुनान माझी बहीण पळवून नेलीस. बरं माझं म्हणणं काय आहे नेऊ द्या. नेली तर नेली. जन बहीण पळवून नेली त्याच्या तोंडाक बघावा का पुन्हा बघावा का. ही येडे त्याच्या गाडीवर ड्रायव्हर राहिले नानोवर आहे म्हणायला लागलेत मी नाही. हा काय अण्णा. देखा नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे सारथ्यपण पार्थाचे करी तू असे. तुकोबार आहे. अर्जुनाचे रथी होय हा सारथी भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे भक्षी पोहे प्रीती अर्जुनाचे रथी होय हा सारथी भक्षी पोहे प्रीती. अर्जुनाचे रथी होय हा सारथी आणि भक्षी पोहे प्रीती. खाली नेले का नाही राहिला का नाही राहिला. बरं तिथं गप्प तर राहा का नाही. गाडी पुसायची झाल्यावर जनावर धूत बसायचा काय. अर्जुनाची घोडी धुतली अनंते 1-2 नाही संकटे बहुत निवारली. सांगण्यासारखे नाहीत एवढे. त्याला निवांत भागवत किंवा कथा ते टी व्हीला कथा चालू आहे 7:30 ते 9:30 हरिपाठ चालू आहे बघतात का. हां बघा यूट्यूबला फेसबुकला तुम्हाला कथा आहे का. भगवानगडावर 2 लाख लोकात नारळी सप्तात भागवत कथा झाली ती यूट्यूबला आहे ती ऐका लक्षात येईल तुमच्या.
लय संकट अशी त्याला निवांत टाइम पाहिजे. असल्या पावसाळ्यात मेळ लागत नाही त्याचा. लक्षात यायला लागलं. वांबाळीत काय मेळ लागणार त्याला. निवांतपणा असलं की माणसं मोसम धरतीत. पुन्हा जरा लक्षात यायला लागलंय का नाही. असलं वांबाळीत काय. आपला मुद्दा संकटे बहुत निवारली. एक दोन नाही, अनेक संकटाचं निरसन देवानं केलं का नाही केलं. बोला हो, बोला की केलं का नाही केलं. केलं, जरूर केलं. लक्षात आलं बोलणं. मुद्दा एवढाच आहे, विषय एवढाच आहे. देवाला धरून कामं केले काय बिघोड होते. शंका घ्यायची गरजच नाही. मांस गोड, चमडं गोड, हाडं गोड, सोऱ्या गोड, एवं पांडवाच्या माऱ्या गोड. कळसाचं बोलायचं आता. कळसाचं पुन्हा प्रमाण नाही, विषय काढायचा नाही. व्याभिचारासारखा टाकाऊ आटम धन्यतेला प्राप्त होईल का. बोला नाही. गवळणी करती देवाशी व्याभिचार, सांडोनी आचार भ्रष्ट होती. पण तयाशी दिधले ते कवनाशी नाही. देवानं गवळणीला जे सुख दिलं जगात कुणाला दिलं नाही. ज्या तुकोबाराने स्वतःच्या गावाचं, भावाचं, स्वतःचं, तालुक्याचं नाही नाही आडनावाचा सुद्धा उल्लेख ज्या गाथ्यात केला नाही त्या गाथेमध्ये तुकोबारायाला गोपिकांच्या व्याभिचाराचं वर्णन करावं लागलं. तुका म्हणे त्यांचा धन्य व्याभिचार आणि साधिले अपार निज सुख. अर्थात देवाला धरून केलं की काही बी गोड होतंय. ये आता मोजीत बसलं तर किती बी टाइम होईल. एक शब्दात अवघेची गोड झाले झाले, अवघेची गोड झाले. मागिली भरी आले, मागिली भरी आले. साह्य झाला पांडुरंग, पांडुरंग साह्य झाला पांडुरंग, साह्य झाला पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग. कस होय बोर व्हायले का. कच्चे हा सांगू एकदा. तीच म्हणायला लागलो बाकी काय नाही. अवघेची गोड झाले, मागिली भरी आले. अहो देवाला धरून केले काय बी गोड होत असल्यामुळं आम्ही सुरुवातीपासूनच तास धरलं. आम्हाला माहीत होतं की शेवटचा दिवस ह्याच्याशिवाय गोड होणार नाही. म्हणून याजसाठी केला होता अट्टाहास आणि शेवटीचा दिवस गोड व्हावा. म्हणले मग झाला का. म्हणले 100% झाला. कशाहून. शेवट तू भला माझा बहु गोड झाला. आमचा शेवट 100% गोड झाला. पावती काय. पावलो विसावा निश्चिंतीने पावलो विसावा. निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा.
वा वा संजू महाराज. पावलो पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसा. एकदा जोरदार टाळी होऊन जाऊ द्या सगळ्यांनी. खरं म्हणजे पावसाळा नशा पाहिजे होता. लक्षात आलं का नाही? वा सुंदर. कुठून आलेत महाराज? अहिल्यानगर. नगरवरून आलेत. नगरवरून सकाळी कितीला निघालते देव जाणे, पण आले एवढ्या लांब. नाही तर येत नाही त्यांना. एवढ्या वेळा 2 कीर्तन होते त्यांच्या भागात. त्यांच्या इकडे यायची गरज नाही त्यांना. पण जरा कंसाला दाट असल्यामुळं थोडंसं लक्षात यायला लागलंय का नाही? माणसं लांब लांब जमिनी घेतात का नाही? जमीन चांगली पाहिजे. फक्त मुद्दा एवढाच आहे की तुमचा शेवट चांगला झाला, गोड झाला, याची पावती काय? तुकोबराय म्हणतात पावती मिळाली ना आम्हाला. काय? आम्ही निश्चिंत झालो. कसे झालो आम्ही? आता निश्चिंतीने पावलो विसावा. आम्ही आमच्या मूळ विसाव्याला. म्हणून आपले काशीनाथरावजी जरी आपल्यातून निघून गेलेले असले, आपल्यातून गेलेत असा आपला भ्रम आहे, पण ज्यांना जिथं जायचं होतं तिथं गेलेले, आपल्याला बी तिथंच जायचं. कळायला लागलंय का नाही? आपल्याला बी तिथंच जायचं. त्याच्यामुळे टेन्शन नाही. निश्चिंत झालेले. निश्चिंत. तुकोबराय म्हणतात ना, आलो निजाच्या माहेरा आणि भेटी रखुमाईच्या वरा. आम्ही आमच्या मूळ स्वरूपाला विसाव्याला पोचतो झालो. कारण सहकार्य देवाचं होतं ना. सहकार्य कुणाचं होतं? देवाचं होतं. देव सहकार्यात उतरल्यावर काय होत नाही सांगा. आम्ही निश्चिंत झालो. हा. आणि खुंटलिया धावा तृष्णेची तृष्णेची धावा धावत संपली. खुंटून टाकली आम्ही तृष्णा. खुंटणे कळतं का तुम्हाला? खुंटणे. हा. जुन्या लोकांनी कळलं तर कळल. एखाद्याला माणसाला जर लागलेली असली, काय भूत म्हणा, हाडळ म्हणा. हा हा. एखादं भूत खोड हाडळ कळती का इकडं? हाडळ हाडळ हाडळ. हा हा. हाडळ लागलेली बरी, पण बाईचा जाच बेकार आहे. लक्षात यायला लागलंय का नाही? भूत जर लागलेलं असलं एखाद्याला तर त्याला जाणत्याकडे नेतात. कुणाकडे नेतात? जाणत्याकडं. आणि जाणतात त्याच्यावरून लिंब ववाळणार, काही ना काही करणार. आणि एखाद्या लिंबाच्या म्हणा, बाबळीच्या म्हणा झाडात ती खिळे ठोकणार. म्हणजे त्या भूताला ह्याच्यातून काढणार आणि त्या झाडात काय करणार? खुंटून टाकणार. तशी आम्ही आशान तृष्णा जागेव खुंटून टाकलेली. हालचाल तिला करायला आता मध्ये चान्स दिलेला नाही. कारण आम्ही निश्चिंत झालेलो. देव सहकार्यात आहे म्हणलं आम्हाला काय? आम्ही हमेशा दृष्टांत सांगतो. काय अहो काय देव सहकार्य केलं? एवढं वाईट पांडवांनी कमी जास्त केलं बी, पण पांडवाच्या देव कायम सहकार्यात राहिला का नाही राहिला? बोला ओ, राहिला का नाही? आम्ही हमेशा कथा सांगतो. काय ज्या वेळेला पांडव वनवासातून परत आले, ऐकायला का लक्ष देऊन, आणि वनवासातून परत आले, आल्याच्या नंतर दुर्योधनाकडे गेले आणि सांगितले बाबा आमची इस्टेट आम्हाला. ते सांगितले सुईच्या टोकावर जेवढी जागा बसेल तेवढी मी तुम्हाला देणार नाही. आता पांडवाला वाली कोण महाराज? भगवंत. देवा आवाज दिला, देवा जेवत असला द्वारकेला तर हात धुवायला हस्तिनापुराला या. भगवान आले, काय रे अर्जुना, ते आमची इस्टेट द्यायला गेली, तुम्ही त्याला समजून सांगा. त्याला शिष्टाई करणे म्हणतात. भागवतात विषय काय आला? शिष्टाई. तुम्ही त्याला समजून सांगा. इकडे बघा, लक्ष द्या, बोलू नका. ठीक आहे म्हणले, काय अडचण नाही. भगवान शिष्टाई करण्याकरता गेले. साहेब म्हणले दुर्योधना त्यांची प्रॉपर्टी देऊन टाक. अर्धी देत नाही म्हणला. बरं 4 गावं देत नाही म्हणला. टोकाव जा, सोयीच्या टोकाव जेवढी जागा तेवढी बी देणार नाही. ऐकायलात का? लक्ष देऊन महिला मंडळ सगळे ऐकायलात का? देणार नाही म्हणले. देवानं सांगितलं युद्ध कर, आणि जी होईन ती होईन म्हणले, काय अडचण नाही. ठीक आहे म्हणले. एका पारड्यात सैन्य आणि दुसऱ्या पारड्यात कृष्ण आहे. काय घ्यायचंय बोला. तुम्ही नीट बसून ऐकता का? थोडंसं नीट बसून ऐकता का? थोडं सांगू का? ओरिजिनल इच्छा होती दुर्योधनाची कृष्ण माझ्या बाजूने असावा. नालायकाला बी वाटते आपलं चांगलं व्हावं. नालायकाला बी माहिती देवाशिवाय बरं नाही म्हणून कुणाचं.
आम्ही हमेशा सांगतोच की ते आमच्या गावात एक माणूस व्याख्यान द्यायला आला. इंगळे महाराज सांगायचे विषय काय होता, अंधश्रद्धा निर्मूलन, देव जगात नाही या विषयावर त्याचं व्याख्यान होतं. आणि व्याख्यान झालं, मला बी आवडलं की काय विषय मांडला त्यानं सुंदर. मी त्याला चहा प्यानेलं म्हणलं, तुम्ही नास्तिक आहेत, मी आस्तिक आहे, मी देव मानणार, तुम्ही नाही मानणार आहेत, पण मला सांगा काय सुंदर बोलला तुम्ही, एवढं वक्तृत्व गोड कसं काय तुमचं. महाराज सगळी भगवंताची कृपा आहे. कळलं का नाही कळालं तुम्हाला बी, कळलं का नाही कळालं. हां हां 80 वर्षाचा म्हातारा दिंडीत, 80 वर्षाचा, आणि मायापाशी बसायचा. हे खरं नसतं, हे 16 बेळा काही खरं नाही, हे माऊली बिवली काय नाही, ह्याच्याचं काय काय उगं लोक एवढ्या लोकांचे वाटोळं लावले. मिळालं ही काही का असताना जाऊ द्या, पण मला तुमची कमाल वाटते. 80व्या वर्षी तुमचे पाय दुखत नाहीत, चला ता माऊलीची कृपा. अरे म्हणजे कुणाला बी वाटतंय देव आपल्या बाजूनं असावा, वाटत नाही का? इकडे बघा, वाटत नाही का? वाटतंय. दुर्योधनाला बी वाटलं होतं देव माझ्या बाजूनं असावा. बिघडीलं मामानं. कोणी बिघडीलं? मामा बिघडीत येतं, देत बी नाही तर दुसरे देव बी देत नाही. ही कुठं नाही मामा चालय, त्याला मागितली तर देत बी नाही, दुसरे कोण द्यायला तर आम्हाला दे, म्हणजे कुठूनच नीट होऊ देत नाहीत मामा. मामानं बिघडीलं. मामाचं नाव शकुनी. हां कंस मामा कृष्णाचा, पण ह्याचा मामा शकुनी. कुणाचा? दुर्योधनाचा शकुनी ना. शकुनीचं लय वाटोळं केलेलं दुर्योधनानं, त्याचा लय सत्यनाश केलाय. त्याला 1.5 तास लागते, भागवतात कथा आहे त्याची, ते सांगाय वेळ नाही. म्हणून शकुनीच्या डोक्यात होतं बदला घ्यायचा, ह्याचा बदला घ्यायचा. आणि मामानं सांगितलं, ए रक्तमासाच्या नात्याचं पटत आहे माणसाला, ए येड्या काय काय करतं देवाला घेऊन. लय झालं तर 4 गोष्टी सांगणार आहे, मी 8 सांगतो. सैन्य घे. ऐकिलं मामाचं. म्हणून शकुनी मामा, कंस मामा, मारीच मामा. पण आमचे गुरुजी म्हणतात शकुनी मामा, कंस मामा, मारीच मामा, पण मामात मामा दांडेकर मामा. असे गुरुजी म्हणले, असे वैद्य बाबा म्हणायचे. लक्षात आलं का नाही? मी काही ऐकलं नाही, पण आमचे गुरुजी म्हणतात वैद्य बाबा म्हणत आहे की मामात मामा दांडेकर मामा. वा. म्हणजे शकुनीनं ऐकलं शकुनीचं, आणि मग इकडून सैन्य, आणि देव कृष्णाच्या. कुणाच्या बाजूनं? कृष्ण अर्जुनाच्या, पांडवाच्या बाजूने गेला. ऐकायलात का देव कसं सहकार्य करतो? फक्त देवाला धरून करायचं. नीट ऐका. मग काय झालं? मग अर्जुन म्हणला, ते दुर्योधन म्हणला, झालं वाटण्या, पण आता तुम्ही जेवून जा. देव म्हणले, जे माझं ऐकत नाही त्याच्या घरी मी जेवत नाही. भीष्माचार्य म्हणले, आपल्या इथं चला, जे माझं ऐकत नाही तर त्यांचं जे ऐकत ते त्यांच्या इथं बी मी जेवत नाही. मग उद्धवजी चलो विदुरा, ते वेगळा विषय राहिला. बरोबर. आता आपला विषय. मला आता काय करायचं? अर्जुन म्हणला, देवा दुनिया चुली जाऊ, तू माझ्यापासून हलू नको, इथंच राह. आणि मग 2 दिवस युद्ध झालं, आणि 3ऱ्या दिवशी गप्पून यांना महाराज ते दुर्योधन गेला की भीष्माकडे, आमचं खातात काय करायला लागलात तुम्ही? पांडवाचं काहीच व्हायना गेलंय. म्हातारं ओरिजिनलच होतं. म्हाताऱ्यानं डायरेक्टच प्रतिज्ञा केली, काय? सूर्योदय होण्याच्या अगोदर निष्पांडव पृथ्वी करीन. म्हणजे सकाळी सूर्य उगवायच्या आत ह्या जगात पांडवच होणार नाही, अशी प्रतिज्ञा कोणी केली? पितामह भीष्माचार्यांनी केली का नाही केली महाराज? देव लटलट का पाहिला? देव ऐकायलात का सगळे? कारण प्रतिज्ञा भीष्माची होती, चिल्लरची नव्हती. हां भीष्माची प्रतिज्ञा. जीत अर्जुन जो आपल्याला जीत पळ, अर्जुना उठ, अर्जुना उठ, अर्जुना. देवा काय झालंय नीट सांगा. उठ अर्जुना उठ. हा काय झालं? काय नाही, उठ. अरे झालं काय देवा? हा बाबा भीष्मानं प्रतिज्ञा केली, हां त्याला धंदाच आहे, मला पडू द्या. नाव रिस्पॉन्स द्या ना अर्जुन थोडा बी. झोपला. अर्जुना उठ र, भीष्मानं प्रतिज्ञा केली, देवा पडू द्या मला, त्याला धंदाच आहे, ते करू द्या. काय तुम्हाला मारून टाकेल, मारू द्या, झोपू द्या मला. इतका बी फरक नाही. जाणकार ऐकणाराच्या अंगावर काटा आहे. आता गाव किती परमार्थिक आहे मला माहीत नाही, माझा योग पाहिला आहे. हे अंगावर काटा येईन महाराज जाणकाराच्या लोकांच्या अंगावर की अर्जुना उठ, अर्जुन देवा झोपू द्या मला. उठून बसविलं असं समोर, अण्णा उठून बसविलं समोर, आणि समोर बसविलं, आणि समोर बसून अर्जुनाला अर्जुनानं सांगितलं, देवानं सांगितलं, अर्जुना भीष्मानं प्रतिज्ञा केली. डोळे चोळे सांगितलं, हां सांग काय प्रतिज्ञा केली? पांडवाला सकाळपर्यंत मारून टाकणार आहे, आणि रात्री 2 वाजताची घटना ही चर्चा. सकाळपर्यंत पांडवाला मारून टाकणार आहे. अर्जुनानं डोळे चोळले, पुन्हा एकदा सांगितलं, हां डबल सांग बरं एकदा. म्हणले, अरे येड्या, सकाळी सूर्य उगवायच्या अगोदर पांडवाला मारून टाकणार आहे. कोण? भीष्म. आता नीट ऐका, अंगावर काटा येईन.
अर्जुनाचे डोळे पाण्यानं डबडबले. परमार्थ विश्वास पाहिजे हो फक्त. अर्जुनाचे डोळे पाण्यानं डबडबले आणि डबडबल्या डोळ्यानं अर्जुनानं देवाला विचारलं, देवा भीष्म जर आम्हाला मारणार असेल तर मग तू काय करतोस? बघ तुला काय करायची. ती मान फिरविली. जगाच्या मालकानं मान फिरविली सुंदर आणि मान फिरून देवाचे डोळे पाण्यानं भरून आले आणि डोळे पाण्यानं भरून आले आणि देवानं एकच सांगितलं, अर्जुना आता बिंदास्त झोप, फक्त एवढं ऐकायसाठी मी इथं आलो होतो. कळलंय का माझं बोलणं? एवढं ऐकायचं होतं की तुझी माझ्यावर किती भावना आहे. ज्यानं संपूर्ण जीवन परमात्म्याच्या पायावर समर्पित केलं ना, सगळी जिम्मेदारी देवाची असते, लक्षात ठेवा. आपण म्हणतो की देव आमचं वाटोळं करायला आहे, देव आमच्या बघाना गेला आहे. आपण पूर्ण वजन त्याच्यावर टाकीत नाही, पूर्ण जिम्मेदारी त्याच्यावर टाकायची. कर तुला काय करायचं ती कर. चल काय काही करा, आम्हाला काही घेणं देणं, तुला काय करायचं ती कर. कळायला लागले? लक्षात आलं? आता ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. आता पुन्हा मी एवढ्या लांब की काही येत नाही, काय नाही, एवढ्या लांब मी पहिल्यांदा आलोय. लक्ष देऊन ऐका. पता नाही किसी मोड पर फिर मुलाकात होगी, माहीत नाही पुन्हा आपली कधी भेट होईल, पण एवढे वेळेस आलो तर ऐका लक्ष देऊन. बघा माझ्याकडे लक्ष द्या. आणि मग अण्णा काय झालं, देव रात्री 3 वाजता, आता विचारा महाराजाला खरं का खोटे, महाराज सगळा इतिहास. रात्री 3 वाजता देव, संजू महाराज, देव 3 वाजता साहेब द्रौपदीच्या महालात गेले. म्हणले, सांगितलं उरक, स्नान वगैरे कर, शृंगार कर, मेकअप, शृंगार म्हणजे मेकअप. काय करायचंय सुद्धा आणि कुठं जायचंय सुद्धा द्रौपदीनं विचारलं नाही. उरकिलं. पाऊस स्वतः खांद्यावर घेतलं, गुंगडीवरून, हातात काठी आणि कंदील एका हातात, आणि चपला भरत्यान म्हणून द्रौपदीच्या चपला देवाच्या हातात, आणि पाय भरत्यान म्हणून द्रौपदी कुठं, आणि जिथं भीष्माची राहुटी होती भीष्माच्या राहुटीजवळ एकच काम करायचं. 3 वाजलेले, जायचं, मोठी पाठ झाली, बांगड्या वाजवायच्या आणि भीष्माच्या पाया पडायचं. ओरिजिनल राजकारण म्हणायचं याला, ओरिजिनल राजकारण. हे आताचं का राजकारण आहे का? हे राजकारण आहे. ऐका कसं राजकारण केलं देवानं. हे राजकारणाचा मुख्य ही महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्मा. आणि मग देव तिथं गेले, आणि देव तिथं गेल्याच्या नंतर द्रौपदीला मध्ये पाठविलं, बांगड्या वाजविल्या आणि भीष्माचार्याचे पाय धरले. ह्या भीष्माला वाटलं दुर्योधनाचीच बायको आली काय की, गप कोणी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. ह्याला म्हणायचं राजकारण. कळलं कसं राजकारण असते? ते असलं असतंय. कुणाच्या लेकरा बाळावरण, ढिरीवरण, अंगावरण, घरात हात घालून राजकारण होत नसतं. राजकारणाची पद्धत अशी आहे. कळलं का नाही? व्यक्तीला नाही बोलायचं, राजकारणच करायचं. कळलं का नाही? कळलं? हां, मग ऐका आता. आणि मग हसली द्रौपदी. द्रौपदी हसल्याबरोबर तर भीष्मानं डोळे उघडले. द्रौपदी तू इथं कसं काय? द्रौपदी म्हणली, ही मी नंतर सांगते, मला हे सांगा, कालची प्रतिज्ञा खरी आहे का आजचा आशीर्वाद खरा आहे? म्हातारं बी वजनदारच होतं. म्हाताऱ्यानं सांगितलं, ती पुन्हा सांगतो, तुला इथं आणलंय कुणी असल्या पावसात, त्यो दाखव मला आधी कुठे ती. असला घोळ घालणारा कुठं येतो? म्हणली, माझा नौकर आलाय. नौकर म्हणलं की खरखरला, ही काळ्याचीच करणी असणार सगळी, कोणी नसणार आहे, दाखव मला नौकर. तिथे दारात कंदील घेऊन उभा आहे. भीष्म त्याच्या जवळ गेले, देवाच्याच हातातला कंदील देवाच्या चेहऱ्यावर धरला आणि देवाकडे बघून दर्शन घेतलं. डोळे भरून आले. पाठ फिरवली, सांगितलं, द्रौपदी हे जर तुझा नौकर असेल, पांडवाचा पाठीराखा असेल, माझ्यासारख्या भीष्मानं कालच्यासारख्या लाख प्रतिज्ञा केल्या तरी आजचा आशीर्वाद खरा होणार आहे, लक्षात घ्या. कारण हा जर तुझ्या पाठीशी असेल, देव जर तुमचा पांडवाचा सहकारी असेल, तर जगात तुमचं कुणीच काही बिघडू शकत नाही. एवढं वाईट वागले, बहीण पळून नेण्यापर्यंत वाईट वागले, तरी बी पांडवाचं देवानं भलं का केलं, त्याचं कारण शाल
बोला पुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव भगवान श्री संत भगवान बाबा की जय। ठपार खुमाय हाँ बरं खरंच सांगा 12:30 वाजले बंद करा वाटायलंय का? अर्ध्या बटाटेवनी टकाटका बघायलेत माणसं नुसते. अरे काय का अशा नाही गोगे साहेबांनी नवीनच महाराज आणलाय म्हणायले ती एवढंच कीर्तन आहे की आज जरा कसं असतंय आपलं बोलूनच महाग आहे पण तरी येते चांगली. लक्षात यायला लागले का नाही? असा महाग असावा बी पण लवकर फळ मिळावा त्याचं बाकी काय आहे. बरोबर ऐकायला बघा ना माणसं कशी कानं टावकारूनच आहेत सगळे. हां बघा काय मुद्दा पहा ते पांडव अखंड वनवासी काहीही केलं पांडवांनी वनवास भोगला पण परी त्या देवाशी आठविते. म्हणून नीट ऐका कमी जास्त काही का व्हायना देव सोडायचा नाही. कळायला लागले का नाही? हे बघा अजून माळ असावीच 100% गळ्यात पण जर तर एखाद्या वेळेला नसलीच तरी बी देवाला धरून करायचे काम. आम्ही हमेशा गोष्ट सांगतो तेवढं ऐकून ठेवा आपल्यात आपली ठेवा. संजू बाबा ऐका आबा ऐका हो डाकणे आबा ऐका आता सांगायची गोष्ट नाही आपल्यात आपली गोष्ट आहे ती. हां ऐका आता हां हां इकडं बघा माझ्याकडे लक्ष द्या. हे बघा कोणीच काही माणूस सगळीच माणसं धुतलेल्या तांदळाची तास अजिबात नाही. तुम्ही लोकाला काय बी सांगता पण मनाशी पुसावे काय केले कुठं तरी पाणी मुरायलेलं हाय. दुधात का व्हायना पाणी टाकलेलंच आहे आपण. हा ती बी पापच आहे. चला हा काय म्हणणं नाही चाल लय शहाणी जगात कोणी शहाणं नाही. कुठं तरी थोडाफार तरी बुडा खाली अंधार हायच नाही म्हणायचंच नाही. कोणी मी असू त्याच्यात कोणी बी असू. हां मी तुम्हाला साठी मला माहिती ना मी नालाय किती ती लोकाला काय आहे किती बी दाखविलं नाही तर काय उपयोग आहे त्याचा ज्याची त्याला माहिती. पण एक ध्यानात ठेवा अजून महाराज आहे का बा आहे का प्रत्येकाखाली थोडाफार अंधार असतंच काही ना काहीतरी असतंच. पण इकडं बघा सेवा आणि भजन एवढं चांगलं करायचं एखादा कुटाणा बी झाला तरी देवानं दाबावा एवढं चांगलं करायचं. हां एखादं काही घडलं बी कोणी सांगितलं बे ती लय बेकार आहे असू दे सप्ताह मोठा करते राहू दे पंक्ती घालते राहू दे असू दे दाबावा देवानं. निष्ठावंत कार्यकर्त्याची दखल नेत्याला बी घ्यावं लागते. राजीनामा द्यावा लागतो मंत्रिपदाचा. मी बीड जिल्ह्यातला माणूस आहे. चला काय म्हणणं आहे तुमचं सांगा द्यावं लागते का नाही द्यावं लागत? अरे काय नाही लाजे ना तसं ती विषय वेगळा पण आपलं बी देवानं जर आपण निष्ठेनं काम केलं देवाचं तर देव बी आपली दखल घेईलच की. होय एवढं जर रात्रंदिवस जर वारीमध्ये पकवाज वाजवीत असेल तर देव दखल घेईल का नाही घेईल सांगा? हां घेईल का नाही घेईल? दखल 100% घेणार. हां चला हां मनातून वारी केली भरताना 7-8 वर्ष झालं लग्नाला दवाखाने भानगडी सगळं बघितलं मूलबाळ नाही मनातून वारी केली गेल्या वर्षी जी होईन ती होईन देवा हवा का आता तुझी वारी आणि एवढं करून बी जर आम्हाला फळ मिळत नसेल तर वारीच करायची नाही. आता जी होईन ती देव होईन. माऊली महागारी यायची आतली कुर होते अन्नाला आता होतंय का नाही सांगा? चला हां मग सेवा महत्वाचा आटम का आहे? सेवा कमी जास्त चलत राहते मुद्द्याकडे लक्ष चलत राहते कमी जास्त पण सेवा सोडायची नाही. निष्ठेतून सेवा. आम्हाला तुम्ही किती वाजता बी दोघाला उभा करा भरतला आम्हाला 2 तासच कीर्तन करणार. तुम्हाला किती बी गडबड असू द्या काही असू द्या या गादीशी गद्दारी करीत नाही. जगात कुणा संग बी गद्दारी होईन 10-5 रुपये संग गद्दारी होईन पण गादीशी गद्दारी होणार नाही. इथं तुम्ही 12ला उभा करा 2लाच संपणार कीर्तन दी. इथं गद्दारी नाही जमत. पकवाज अशी अण्णानं आयुष्यात गद्दारी केली का संजय महाराज सांगा? कधीच नाही. कीर्तन लहान लेकराचं बी असलं तरी तेवढ्यात ताकदीनं वाजविणं आणि तेवढ्यात ताकदीनं गाणं. उगच महाराष्ट्रभर नाव होत नाही ते लक्षात ठेवा. 3 माणसात 2 तास कीर्तन केलेलं आहे आम्ही. 3 माणसात मोजून किती माणसं होते बार्शीला? किती? 3 माणसं. गायक एक बी नाही. एकच येडा वाकडा म्हणणारा ड्रायव्हर उभा केला आमचा इना घ्यायला. बाई एक बाई भावनेतली तिच्या नवरा मेला
तिला माळ मी घातलेली, तिची इच्छा ह्यांचं आणि तिला वाटलं ही वाजंत्र्यावनी सगळं ह्यांचंच असतंय काय की मी काही नेलेलंच नाही, मला काय माहीत. लक्ष्म्याचा दिवस, लक्ष्म्याच ना. आणि मग 2-3 घरातली माणसं, अण्णा पकवाज आणि त्याच्या पुढं माईक पुन्हा एक म्हणायला आणि मी पुढं त्यानं मागं म्हणायचं. 2 तास कीर्तन केलं का नाही केलं? केलं महाराज. नाही गद्दारी नाही करायची, सेवा करायची मनातून. म्हणून आपला मुद्दा एवढाच आहे, काय देवाला धरून करायचं, कुणाला धरून करायचं. आणि त्याच्यामुळं निश्चिंतता प्राप्त झाली आणि खुंटलिया धावा तृष्णेची धावाधाव संपली. मग तृष्णेची धावाधाव संपण्याच्या अगोदरचं जे आयुष्य होतं आणि नंतरचं जे आयुष्य ती आयुष्यात बराच अंतर दिसला आणि आम्हालाच कौतुक वाटायला लागलं. आणि ती जपून दिंडीत लागते पांघराय मोठी आले. हां दिंडीत पांघराय लागते पावसा आम्हा मोठी मी अंदाज घेतला तिचा म्हणून दिली त्याच्याकडे. नाही तर मी इथं ठेवून जात असतोय, लक्षात आलं का नाही. मी फक्त पाकिट घेत नारळ तिथं ठेवत असतोय, पण आज नाही, आज शाल न्यायासारखी आहे, लक्षात आलं का नाही. इकडं बघा इकडं लक्ष. या वेचाचे वेचणे म्हणजे खर्च करणं. मागं जे आयुष्य खर्च केलं त्याचं कौतुक वाटायला लागलं आणि बरं झालं आमचं. आम्ही काही एवढं आमची फाईल निकालीत लागण्यासारखी नव्हती, पण आमचं हेनं बरं केलं. कोणी नामामुळं आमचं जमलं नाही तर आमचं जमतच नव्हतं. कारण कसं आहे, लग्न करायला अडचण नाही, लग्न करायचंच. पण लग्न करीत असताना ध्यानात ठेवायचं काय, लग्न करीत असताना मागं लागून करायचं नाही, मागं लागून आली पाहिजे. कळायला लागले का नाही. माझ्या माता लोकांनी बोबाटा काय केला, पुरी नाही तर बोबाटा आहे का नाही. माझ्याकडं प्रत्येक जातीतल्या 100 पुरी, वंजाऱ्याच्या 100 पुरी, मराठ्याच्या 100 पुरी, माळ्याच्या 100 पुरी, धनगराच्या 100 पुरी, पोरच भेटानात. हां बायोडाटेत माझ्याकडे. तुमच्याकडे पोरं आहेत का? 100 पाहिजे, 100 पुरी तर पोरगच भेटाना गेले महाराज. हे पोरं आहेत का तुमच्याकडे? काय 100 आवडली इमानदारीनं 100 पुरीचे, पण 100ला 100 कलेक्टर येतात. तुमचे नमुने आहेत का तसले सांगा. क्वालिटीच्या पोराला पुरीच आहेत. हां काय म्हणणं आहे तुमचं सांगा. तुम्ही आता बरोबर आहे, खरं नामदेव सांगा. आता तुम्ही फिरणारी माणसं क्वालिटीवाल्या पोराला पुरी नाही तर आहेतच. नालाय का आपले बोंबलत फिरायला लागले तर पुरी नाही. कोणाचा बाप येडाय का वाटोळ करून घ्यायला पुरीचं? येडाय का सांगा ना. जाकली लाखाची, लक्ष द्यायला लागलंय का नाही. असली गोष्ट आहे. काय उगा माणसं म्हणतात पुऱ्या गुणवानाला पुरी नाहीत. का काय लक्षात आलं का नाही. मागं लागून आली पाहिजे, लक्ष द्यायला लागलंय का नाही. हा एका जनार्दनी हरी हरी म्हणता मुक्ती सायुज्यता पाठी लागे. मुक्ती मागं लागली पाहिजे. कसं असते पद्धती 2 प्रकारच्या आहेत. काही पोरं असे आहेत काय, मला करायची तर तीच करायची, दुसरी करायची नाही. आमचं कॉलेजपासूनच जुळलेलं आहे. बरं काही पोरं असे आहेत काय, आई वडील जसं म्हणते नाही प्रेम जरी असलं तरी आई वडील म्हणले ना नग तिच्या संग नाही, दुसरी मायबापाच्या ऐकण्यातली. पण एक ध्यानात ठेवा, मायबापाच्या ऐकण्यात येऊन दुसरी संग लग्न केलं आणि जिच्यावर प्रेम होतं ती सोडून दिली आणि दुसरी संग केलं, पण लग्न होतंय. पण कवा बी भांडणं झाले की त्या पुरीला एकच ऐकून घ्यावं लागतंय काय, तुझी माझं जमतच नव्हतं, इच्छाच नव्हती तुझ्या संग लग्न करायची. मायबापाच्या शब्दाच्या पुढं जात आलं नाही, तर माझ्या डोक्यात दुसरीच होती. कायम त्या पुरीला हे आयुष्यभर ऐकून घ्यावं लागतंय म्हणजे लागतंय. हां आणि जर का ती पोरग झोपेत उसणार काय, मायबापामुळं हो, नाही तर नाही हिचं माझं नव्हतं काही, पण मायबापामुळं हो, मायबापा. आणि मग मायबापाने त्याला विचारलं तुझं कसं आहे रे, तुमच्या मनावर. नाही तू सांग, तुझ्या मनावर, तू म्हणशील ते सोबत लग्न करून देतो आम्ही. आणि मग त्याच्या मनात जी आहे ती जर त्याला करून दिली, मग त्याला विचारायचं आता कसं रे. आता दिवस चारी खेळी में आता दिवस चारी खेळी
आता दिवस वा 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 खुंटलिया खुंटलिया थोडा पक्वा झाला वा बा वा पिपाण्या बसलेत का काय काय म्हणून हा हा वाह वाह वाह
अरे अण्णा वाह असं वाजत नाही का असं शाबाश शाबाश या बात आहे वाह एकदा जोरदार कसं वाटायला बंद करा वाटायला लागले हो बंद करा वाटायला का चल द्या काय त्याला पावसा पाण्याचं काम तरी काय आहेत माणसाले बघा इकडे लक्ष द्या मला काम आहे मी दिंडी जाणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी 100 देऊन पाया पडायचे प्रसाद माऊलीला देतो तुमचा हवाय अरे मी दिंडीत चालू आहे 100 पायावट आपल्याकडे पद्धत इकडे नाही जरा काय मी अकोल्याला एरी बी कंडारी अकोल्याला गेलो तरी 10-5 हजार येतात का नाही इकडे पद्धती ना आता आजपासून सुरू करा नवीन पद्धत लक्षात आलं मी दिंडीला चालू आहे माऊलीच्या सावळ्यात येडेल का काय तुम्ही लक्ष द्यायला लागले का नाही जाऊ द्या तिकडे पैशाचा विषय माझा म्हणण्याचा उद्देश तसाच होता बघा इकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या मिळवायची ती मुक्ती मिळविली आता मला बी वातावरण केलं मला थोडं करावं लागतं हो लोक त्याच्याकडे बघत आहेत लक्ष द्यायला लागलंय का नाही तू का म्हणे मुक्ती मिळवायची ती मुक्ती मिळविली आता बाकी काय नाही आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतेने पाऊल विसावा हुंटलिया धावा तृष्णेची अपशब्दाबद्दल क्षमा योग्य ज्ञानोबरायचा आचार्य ज्ञानेश भक्त गुरुवारी अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांचा कृपाप्रसाद सुख माझ्या वाणीचा दोष आपण सगळेजण या ठिकाणी कैलासवासी काशीनाथरावजी रंभाजी यांचा घोगे यांचा प्रथम वर्ष श्राद्ध त्यांची पत्नी पार्वतीबाई यांच्या आज्ञेवरून त्यांच्या 3ही चिरंजीव संजयजी काशीनाथजी घोगे आणि त्याच कृष्णा काशीनाथजी घोगे सचिन काशीनाथजी घोगे आणि त्यांची एक मुलगी त्या मुलीच्याही मला वाटते अलकाच ना वंदना त्या अशोकराव कापडे आणि पंढरनाथजी आणि तुकारामजी त्यांचे बंधू आणि त्यांचा सर्व परिवार त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद आनंद आहेच पण त्याच्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 3ही चिरंजीवासाठी सगळ्यात महत्त्वाचं वंदनाताईसाठी ही दुःखाची गोष्ट आहे की बापाचं छत्र आपल्या जीवनातून निघून गेलं म्हणजे बाप जाणं म्हणजे जीवनातलं सर्वस्व जाणं आहे मी बाप गेल्याच्यानंतर काय दुःख असतं हे मला 100% माहिती असल्यामुळं बापाचं दुःख मी 100% सांगू शकतो माझी माय मी 5 वर्षाचा असताना गेलेली आणि बाप 7 वर्षाचा असताना गेले त्याच्यामुळे हे दुःख मला माहिती आहे आईवडील गेल्याच्यानंतर जीवन फार अधूर होऊन जातं बाप तो बापच असतो दादा ही 3ही मुलं त्या ठिकाणी संभाजीनगरसारख्या सिटीच्या ठिकाणी सर्व्हिसला आहेत चांगल्या पदावर नोकरीला आहेत पण बाप मात्र शेतात कष्ट करून हे सगळं उभा केलं का नाही बाप कष्टाचा काबाडी बाप कष्टाचा काबाडी उसमाळ्यात तोडतो या भाकर पोरांना ठेवून कांड उसाच चाकतो या खमीस खवाटी फाटलेलं सुई दोऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगळ जोडलेलं आली जत्रा गावाची
बाप सिल्लोडला जायाचा उदार पादार कापड पोराना नाहीचा जुन्या फटक्यानं बाप जत्रेत फिरायचा पण आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा चूल पेटत नव्हती एवढी गरिबी होती चूल पेटत नव्हती दिसा आडवो दिसाला पण पायली बरदाण्यासाठी बाप गावात फिरला पायली बरदाण्यासाठी बाप गावात फिरला बाप मनात झुरायचा लग्न लेकीच करीन एकुलती एक लेक आहे मला तिचं चांगलं करायचंय बाप मनात झुरायचा लग्न लेकीच करीन डांगा ढुंगा हुंड्यासाठी शेत जमीन इकीन मला कसच होत या बाप लोकाचा पाहताना त्या वंदनाताईसाठी मी म्हणीन मला कसच होत या बाप लोकाचा पाहताना माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना असा कनवाळू बाप झालं 1 वर्ष असा कनवाळू बाप जेव्हा सोडोनिया गेला त्या माऊलीचा जीव कसा वनवासी झाला जीवनवासी झाला तिन्ही लेकरं एवढे मोठे जरी असले त्यांना जरी त्याच पोरके झाले आणि पार्वतीबाई त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आज वर्ष झालं वैधव्य प्राप्त झालं जोडीदार गेला की जग सगळं संपून जातं कशी काळाची चाहूल आली बाग सुखाची करपून गेली असं विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार या सगळ्याला देवानं दुःख पचवण्याची शक्ती देव प्रभूकडे प्रार्थना विठ्ठल जय सर्वांना विनंती कीर्तनाची सेवा या ठिकाणी झालेली त्याच्यामुळे याचं रूपांतर प्रसादामध्ये झालेलं आहे त्यामुळं आम्ही जेवत नाहीत वगैरे असा अट्टहास धरण्यापेक्षा आमची विनंती कीर्तनकार म्हणून की आपण हे प्रसाद म्हणून हे ग्रहण करून जा माऊलीच्या वाटेवरचा हा प्रसाद हे लक्षात ठेवा म्हणून सगळ्यांनी सेवन ग्रहण करून जा ही विनंती बोलिलेले कुरे वेडे वाग झाली